मालेगाव शहरात घातक हत्यारे बाळगून फिरणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एका देशी बनावटीचे पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे उच्चाटन आणि सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की मालेगाव शहरात काही तरुण घातक हत्यारांसह फिरत असून एखादा मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने मालेगाव येथील विजयनगर परिसरातील एका दुकानाजवळ सापळा रचला. पोलिसांनी येथून 2 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे मिळून आली. या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. गेल्या 4 दिवसात स्थानिक गुन्हे शाखेने एकूण 2 पिस्तूल आणि 5 काडतुसे जप्त करून गुन्हेगारी कार्यावर स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.